पुढची बातमी आहे सोलापूरची। सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेंच्या शहर मध्य मतदारसंघातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटली। महापालिकेच्या 102 जागांपैकी राष्ट्रवादीने फक्त 23 जागा लढवण्याची तयारी दर्शवली होती, पण काँग्रेसने उपमहापौर प्रवीण डोंगरेंसह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांसाठी जागा सोडण्यास विरोध केला। त्यामुळे राष्ट्रवादीने आघाडी तोडण्याची घोषणा केली। याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या चर्चेतून सोलापुरात आघाडीचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार जागा वाटपाच्या समितीची वारंवार बैठक देखील झाली। शहर मध्यमध्ये त्यांचा विशेष आमचे 11 नगरसेवक तिथून निवडून आलेत। त्यांचं म्हणणं असं की ते 11 नगरसेवकांपैकी जवळजवळ 7 नगरसेवकाला ते जागा सोडायला तयार नाहीत आणि त्यांचं असं दुसरं म्हणणं होतं की त्या जागा तिथं आपण मैत्रीपूर्ण लढत करू, म्हणजे आमच्याशी सगळीकडे आघाडी करायचं आणि मध्यला मात्र जिथं आमचे नगरसेवक आहेत तिथं मात्र मैत्रीपूर्ण आघाडी। मग ह्याला मैत्रीपूर्ण लढत, मग कुठं आघाडी आणि कुठं लढत हे बरोबर नाही। एक तर आघाडी असती नाही तर बिघाडी असते। त्यांना ही आघाडी नकोच होती। त्यांनी फक्त आमचा वेळ या ठिकाणी घेण्याचं काम केलेलं आहे आणि वेळ काढू धोरण स्वीकारून आम्हाला या ठिकाणी गाफील ठेवायचं आहे अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न यामधून आम्हाला दिसून आला। त्यामुळे आज आता सगळ्यांची आम्ही शेवटची आदरणीय साहेब असतील, दादा असतील, सगळ्यांशी चर्चा केली आणि आज या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही, आघाडी होऊ शकत नाही, हे या ठिकाणी पक्क झालेलं आहे।